नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती, किरण गुरुजी प्लॅटफॉर्म. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट अशी द्यायची आहे की 11 जानेवारी 2026 रोजी जी गट क ची जी परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट जाहीर झालेला आहे पूर्व परीक्षेचा. ठीक आहे, रिझल्ट जाहीर झालेला आहे पूर्व परीक्षेचा. तर हा जो रिझल्ट आहे तो कसा लागलेला आहे ते आपण थोडक्यात बघू. ओपन कॅटेगरी जी आहे या ओपन कॅटेगरीमध्ये जनरल म्हणजे सामान्य, ठीक आहे, तर तो लागलेला आहे 50, म्हणजे ओपन गेलेला आहे 50.25. यावेळेस जवळपास सगळ्याच याच रेंजमध्ये आलेले आहेत, राईट. फिमेल, ओपन फिमेल हे 47.50, ठीक आहे. स्पोर्ट 31.25. एक्स सर्व्हिसमॅन 0.25, ठीक आहे. एक्स सर्व्हिसमॅन 0.25, म्हणजे माझ्या वर्गातल्या मॅक्सिमम विद्यार्थी इथं पास झालेले दिसत आहेत. ठीक आहे, सांगावंच लागेल तसं. आणि भरपूर सारे एक्समॅन त्यावेळेस वेगवेगळ्या बॅचेस मध्ये लास्ट इयरला सुद्धा आणि या इयरला सुद्धा होते, राईट. ओके, चलो. एससी आणि एसटी. एससी जनरल 50.25. ओके, दिस इज व्हेरी रिअर. ओके, ओपनचा आणि एससीचा जो कट ऑफ आहे तो जवळपास सेम झालेला आहे. हे खूप रिअर पाहायला मिळतं आणि हे आज तुम्ही पाहिला असेल, राईट. तुम्हाला इथेही दिसेल की एक्स सर्व्हिसमॅन सेमच आहे. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इकडं 31 आहे तर इकडं स्पोर्टमध्ये 21.25. फिमेल 47.50. एसटी मध्ये जनरल 42, ठीक आहे. एसटी मध्ये एसटीचा जो लागलेला आहे तो 42% किंवा 42 मार्क. फिमेल 37, ठीक आहे, जवळपास फिमेलच्या बाबतीत, ठीक आहे, इथं 47, म्हणजे 10 मार्काचा जरा थोडासा गॅप या ठिकाणी दिसतोय, असं, ठीक आहे. ओके, डीटी, एनटीबी, ओके, हे सगळे जवळपास 50.25, ठीक आहे. त्यानंतर एनटी 50.25, म्हणजे तसं पाहायला गेलं तर एसटी, ठीक आहे, हे 42 मार्क या ठिकाणी सेट झालेला तुम्हाला दिसतंय. त्यानंतर एनटीसी जनरल 50.25, एनटी डी जनरल 50.25. ओके, ओबीसी बघू. ओबीसी सुद्धा तेच अगेन 50.25. म्हणजे थोडक्यात काय तर मित्रांनो, आयोगानं ओपनचा जो काही कट ऑफ लावलेला आहे त्या ओपनच्या कट ऑफ जवळपास 50.25 चा गेलेला आहे. म्हणजे 100 पैकी 50.25 हा तुमचा कट ऑफ आलेला आहे पूर्व परीक्षेचा. मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये जागावाढ झालेली आहे गट क मध्ये. तर जागावाढ होऊन सुद्धा बऱ्यापैकी एक कट ऑफ लागलेला आहे. परीक्षा बऱ्यापैकी एक सोपी आणि मॉडरेट लेवलवरती होती. बरेच जण या परीक्षेची निकालाची वाट बघत होते की हा निकाल कधी जाहीर होतोय, कारण की 30-34 दिवस राहिलेत फक्त पुढच्या मेन्सच्या डेटमध्ये आणि या बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला हा बघायचा आहे की हे परीक्षा ठरलेल्या टायमिंग नुसार घेताल की ही परीक्षा पुढे थोडीशी ढकलली जाईल, ठीक आहे. काही तांत्रिक गोष्टी असतील किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असतील की ज्याच्यामुळे ही परीक्षा थोडीशी किंवा हा निकाल थोडासा लांबला, पण जो निकाल आलाय, ओके, तो निकाल तर सगळ्यांना ऍक्सेप्ट असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथं अशी की जे विद्यार्थी यशस्वी झालेत त्या विद्यार्थ्यांनी आपली अभ्यासाची जी घोडदौड आहे ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हा. आता या ठिकाणी कसं आहे की या ठिकाणी कंबाईनचे पूर्व परीक्षा पास झालेले, कंबाईन गट ब च्या पूर्व परीक्षा पास झालेले विद्यार्थी गट क ची जर परीक्षा पास झाली असतील तर त्यांच्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही, त्यांचा तसाही अभ्यास चालू आहे. परंतु जे गट ब ची एक्झाम पास झाले नव्हते, गट ब ची मीन्स प्री पास झालेच नव्हते, आता हे गट क ची परीक्षा ते पास होतील, ठीक आहे, किंवा गट क ची परीक्षा ते जर पास झाले असतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमची एक स्ट्रॅटेजी स्वतःची डेव्हलप करायचा प्रयत्न करा. आणि स्ट्रॅटेजीवरती आपण आपल्या चॅनलवरती भरपूर सारे लेक्चर्स या ठिकाणी घेतलेले आहेत. लवकरात लवकर स्ट्रॅटेजी डेव्हलप करा आणि त्याच्यावरती काम सुरू करा. आय होप सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. परत भेटूच आपण लेक्चरला. ओके, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.